jungle. महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरात पोलीस प्रशासनाकडून पथसंचलन. मिरजेत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी पनीर जिल्हा यांच्या उपस्थितीत मिरज शहरातून पथसंचलन करण्यात आले. सदरचा रूट मार्च स्टेशन चौक येथून सुरू करून मिरासाहेब दर्गा सराफ कट्टा ते गणेश तलाव येथे पूर्ण करण्यात आला. सदरची मतदान प्रक्रिया पूर्ण शांततेत व पारदर्शी पद्धतीने पार पाडणार असून मिरज शहरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली. तर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन देखील जनतेला केले. पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासन कार्यरत आहे. याबाबत कोणतीही अडचण येणार नाही. ज्या ठिकाणी मतदान आहे त्या ठिकाणी ओळखपत्र घेऊन जाणे. मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या आत कोणीही प्रचार करणार नाही. उमेदवाराचे नाव आणि निवडणूक निशाणी मतदान केंद्रात घेऊन जाता येणार नाही. तर मोबाईलचा वापर मतदान केंद्रावर करता येणार नाही. मोबाईलवर सक्त बंदी घालण्यात आली आहे. अफवावर विश्वास ठेवू नका. शंका असेल तर प्रशासनाकडून शहानिशा करून घ्यावी. यासाठी महापालिका आचारसंहिता कक्ष, पोलीस नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत आहे. पूर्ण मतदान केंद्रावर महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असणार आहे, ज्यामध्ये फिक्स पॉईंट पेट्रोलिंग असणार आहेत. सोबत राखीव बंदोबस्त असणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे. उद्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकाकरिता निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दिनांक 15 जानेवारी 2026 सर्व मतदान केंद्रांवर ही मतदानाची प्रक्रिया शांततेच्या वातावरणात आणि पारदर्शक पद्धतीनं होणार आहे. माझं सर्व मतदारांना आव्हान असेल, प्रत्येकानं आपला मतदानाचा हक्क बजवावा. पोलीस प्रशासन आणि संपूर्ण जिल्हा प्रशासन त्या ठिकाणी कार्यरत आहे. कुठेही काही अडचण येणार नाही. ज्या ठिकाणी आपलं मतदान आहे त्या ठिकाणी आपलं ओळखपत्र घेऊन आपण त्या ठिकाणी पोहोचायचे. 100 मीटरच्या आत मतदान केंद्रांवर कोणीही प्रचार करणार नाही. उमेदवाराचं नाव, निवडणूक निशाणी त्या ठिकाणी आतमध्ये कोणाला घेऊन जायला परवानगी नाही आहे. त्याचबरोबर मोबाईलचा वापरही मतदान केंद्रांवर कोणी करणार नाही आहे. मोबाईलला सक्त बंदी करण्यात आलेली आहे. त्यामुळे मोबाईल कृपया करून मतदान केंद्रांवर नेऊ नका. तसेच कुठेही आपल्याला काही शंका असेल, अडचण असेल, काही अफवा आपल्यापर्यंत पोहोचल्या असेल तर त्याची शहानिशा ही प्रशासनाकडून करून घ्यायची आहे. महानगरपालिकेचं आचारसंहिता कक्ष, पोलीस विभागाचं नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत आहे. आपण त्या ठिकाणी संपर्क करू शकता. धन्यवाद. पूर्ण मतदान केंद्रांवर तसंच शहरातील जे महत्त्वाचा भाग आहे त्या ठिकाणी फिक्स पॉईंट पेट्रोलिंग हा बंदोबस्त आम्ही ठेवत आहोत. त्याचबरोबर राखीव बंदोबस्त पण ठेवलेला आहे, जेणेकरून कुठेही काही अनुचित प्रकार असेल तर तात्काळ पोलीस विभाग त्या ठिकाणी कारवाई करेल.